पण बकुळा मावशी, तुला कसं कळलं शन्यानीच हे सगळं केलं म्हणून? अहो ताई, मी कचरा टाकायला बाहेर गेलते ना, तेव्हा मी ऐकलं समज. भारी आयडिया होती तुझी यार. त्या खाजकुजली पावडरनी तर बाट लावली सगळ्यांची. तिचा बदला घ्यायचाच होता. सगळ्या बायका पळून गेला यार. हे किती भारी आहे, किती कमाल. ताई मला असा राग आलता ना दादा, वाटलं तिच्या तोंडालाच पावडर फासावी. काय करणार, ताईला आवडणार नाही ना आम्ही असलं काय केलं तर. म्हणून काय केलं माहितीये का दादा? बकुळा मावशी, दादा, या शन्याला तर सगळा पोरखेळच वाटून राहिला. आता एवढ्या मेहनतीने या बायका जमवल्या, आता परत येतील तरी का त्या? ते काही असू देत, पण बाले तू काळजी घे. एवढं होऊनही यापुढे कोणावर विश्वास ठेवू नकोस. समिधावर तर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आणि इथून पुढे तिथे गेल्यानंतर दार लावून घेत जा. हो दादा, या शन्याच्या मूर्खपणापायी आपल्या बायकांना त्रास झाला ना, आणि आजचा दिवस पण वाया गेला. ताई, दिवस नाही फुकट जाणार. मी करते ना तुम्हाला मदत. चला आवरूया आपण पटापट. काय दादा? चला मी येतो. बकुळा मावशी, तू पहिल्यांदा तिथला केर काढून घे, मी आलो. हा जी, करते मी. ताई, मी लागते कामाला. हो बाले, मी येतो लगेच. हो, लगेच तयारी करूया. बच्चा, काय करतेस? हे बघ ना काय झालं. एवढी राज चाली आहे तुझ्या अंगावर. अगं ती पावडर मुळात घरात आलीच कशी? आणि ईशाने ठरवलं की राधिकाची वाट लावायची, म्हणून आम्ही पावडर आणली होती ती. ते सगळं माझ्यावरच उलटलं. म्हणजे आम्ही विचार केला की त्या राधिकाकडे बायका येतात ना, हे काय पडलं? कसं लाल लाल झाले हात बघा ना. हो ना, बघा. नाही नाही, मला समजून राहिलं. तुम्ही थांबा, मी मला म्हणते. मला नाही वाटत आता बायका परत येतील. अगं पण हा असला बालिशपणा करायला कुणी सांगितलं होतं तुला? शनाय, असं कोणाचं काम वगैरे बंद करून काही होणार नाहीये. आणि मी तुला किती वेळा सांगितलं, ती राधिका एक साधारण गृहिणी आहे ग. असं मोठं काही करणं तिच्या आवाक्यातलीच गोष्ट नाहीये. पण गॅरी, नाही, या असल्या लेवलला जाऊन काही गोष्टी करायच्या नाहीत. ओके, हे बरं आहे. मी आपल्या रिलेशनशिप साठी काहीतरी करते. तू काय करतोस? काहीच नाही करत. थांब जरा, तू जरा मला विचार करू दे. मी असं काहीतरी करेन ना की त्या राधिकाचं कामच बंद होईल. रिली? हो. आता अडून वार करण्यापेक्षा ना तिला समोरासमोर उत्तर द्यायची वेळ आली. तू बघच मी काय करतो. हो, खाजव ना प्लीज. अगं, अंघोळ करतेस का एकदा? नाही, तू खाजव ना म्हणे. अथर्व, आता खेळत बसू नको. उशीर होतोय ना तुला. चहा या या. राधिका, हा? तो चहा इथे ठेवते. हो. दुसरा चहा बर का हा. राधिका, तुला हे असे मदतनीस चालणार आहेत का ग? जे काम कमी, म्हणजे वाटाणे सोडणं कमी आणि 2-2 चहा लागतात त्यांना. नानीजी मदत करतात ना, मग झालं तर. एवढं काम करते ते राहिलं बाजूला. अर्धा कप चहाचा काढून दाखवते. हा अर्धा कप आहे चहा. मग अर्धा मागितलं की पाव देते. ए राधिके, तुला चालतात का असले कामगार? मसाल्याच्या पुढे नीट भरते ना, की अर्धा सांगितलं की 300 ग्राम भरते. काय नानाजी, आता तुम्ही नानींना काही बोलू नका बरं. काय टॉनिक आहे ते माझं. भांडणं हे टॉनिक आहे.
घरोघरी हेच चालतं. अरे मी म्हंटलच, आमच्या हिनं अजून तोंड कसं उघडलं नाही. किती वेळा सांगितलंय आपलं आपलं आवरायचं म्हणून? हा आई मी माझी काम मीच करतो. शाबास. हा. हा तूच मला हेल्प करते. पाहिलं एकदम नानाजींवर गेलाय म्हणजे बोलण्यात बसतात. हो तुझा गुण घेतलाय ग. आई हे बघ मी तर तयार झालो. हा तयार झालो म्हणे. बूट घातलेत का? आणि तयार झालो. बूट सुद्धा घालता येत नाही बघ तुला. कुठलेही बूट कुठेही घालतो. उलटी बुट घालून ठेवतो ना. हा चल नेहा तयार झाली का बघू रे. जा चल जा नीट बघ. राधिका पाहिलंच ना हा यांचं वाटाणे सोलणं कमी आणि खाणं जास्ती चाललंय. ही असली यांची मदत. राहू दे ना नानीजी. भाजीत 2 बटाटे जास्त घाल. छान. आता तू त्यांचीच बाजू घे. हा अगं बघ, आम्हाला काही वळणार नाही. माझ्या मुलीचा गुणच आहे तो. काऊन बोलू उगाच. तुम्ही एवढे सगळे मदत करून राहिलात. महाजन आणि काका काकू तर सगळं काम सोडून इथे आले. अहो कसलं आलाय काम. घरी दिवसभर भांडत बसतो, इथे तुमच्याकडे येतो ना म्हणून मन गुंतून राहतं बघ राधिकाच्या कामाच्या व्यापामध्ये. हो चांगलंच आहे ना. राधिके हा तुझं ऑफिस झालं ना हा की आम्ही दोघंही तिकडे येणार, मी आणि महाजन. कशाला तुला काय करायचं आहे. तू आज आपली मध्ये 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 बोलते, आम्ही बघून घेऊ काय ते. करणार का हो तुम्ही जाऊन दोघं तिथे. लुडबुडच ना. कसे आम्ही दोघं लक्ष ठेवणार तुमच्यावर. तुम्ही काय करताय ते सुपरविजन. येस. या मला कोण थांबवेल. बरं थट्टा पुरे झाली. राधिका तुझ्या बायका यायची वेळ झाली. हा तयारी कर आणि अथर्वला सोडायचं ना. हो नानीजी जाऊन राहिले ना. चला येऊ का. हा ये. काय अशी आपण बडबड करत बसलो ना की हिचं पण इकडे लक्ष राहतं. नाही तर काळजी करत बसते. खरंय ही ना कायम अशीच बिझी राहिली पाहिजे. मस्त. खरंच आहे. हाय. काय बच्चा ठीक आहे ना आता. ओकेस ना तू. हा ओके ना. डॅडी आय टेल यू काल खूपच वाट लागली यार. हसतो काय तू. अगं मग काय करू. हे कोणामुळे झालं सगळं आणि परिणामही तुलाच भोगावे लागले ना.